श्री प्रीतम राऊत काँग्रेस पक्षातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर. त्यांची घेतलेली मुलाखत. त्या पालघरमध्ये 26 गाव जी पाणी योजना आहे त्याच्यातूनच आजपर्यंत सगळ्यांना पाणी येतं, पण आज पालघरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच्यावरती तुमचं काय मत आहे? नगरपंचायत स्थापन झाली 15-25 वर्षापूर्वी. 98 तेव्हा जे सँक्शन पाणी होतं 5 MLD, आजही 5 MLD सँक्शन आहे. आपण इलिगली ते 12 MLD पर्यंत लिफ्ट करतो आणि ते 27 गावाला देतो, 26 गावाला, आणि बाकीचं पालघरला मिळतं. नॉर्मली माणसाला पालघर शहरामध्ये 140 लिटर पाणी द्यायचं आहे, आपण फक्त 70 लिटर देतो. आज विरारसारख्या शहराला पालघरपासून सूर्य नदी 8 किलोमीटर आहे आणि विरारपासून 56 किलोमीटर आहे. त्यांच्यासाठी 150 MLD सँक्शन आहे आणि आपल्याकडे अजूनही 5 MLD सँक्शन. आपण ते सँक्शन पण कधी होऊ शकतो. तर ह्या गोष्टी यासाठी ह्यात लहान लहान गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंटच माहीत. कारण मला काल पण माझी इंटरव्ह्यू झाली, 2 दिवस झाले मला. मी म्हटलं की आपल्याकडे डेव्हलपमेंट सुरूच झाले नाही अजून. म्हणजे प्लॅनिंग कसं झालं पाहिजे की आपण काय करतो, आज रस्ता बनवतो तो 6 महिन्यात खराब झाला पाहिजे. आज गटर बनवतो. आता साधारण इंटिरियरमध्ये मी माझ्या 2014ला सांगितलं आहे, तेव्हा नगरसेवक होतो, की तुम्ही इंटिरियरमध्ये ना की कॉन्क्रीटची गटर मोठी बनवू नका, तुम्ही ते प्री कास्टिंगची गटर बनवा, जे इझिली स्वस्त पण आहेत, इझिली रिप्लेसेबल पण आहेत. आणि जिकडे रस्ता छोटा असेल ना तिकडे तुम्ही भुयारी म्हणजे पाईपची गटर करा. म्हणजे तो आता काय झालं, तुम्ही गटर बांधतात रस्त्याच्या मध्ये बांधतात 3 मीटर 2-1.5 मीटरचा, 1.5 मीटर 3 मीटर रस्ता ऑलरेडी गेला. ऑलरेडी रस्ते आपले 6 मीटरचे आहेत, 7 मीटरचे आहेत. ते ट्रॅफिक कंजेशन होतं. या लहान लहान गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता जर्मनीमध्ये त्यांनी जर्मनीचं म्हणजे जो एरिया आहे आणि महाराष्ट्राचा एरिया जो आहे तो सेम आहे. जर्मनीची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या सेम आहे, पण त्यांनी आता गेल्या वर्षी गावामध्ये रस्ता बनवला रिमोटमध्ये. तो रस्ता त्यांनी 60 मीटरचा बनवला. 60 मीटर रस्ता एका गावामध्ये, तुम्ही गुगल करून बघा. म्हणजे त्यांचं 100 वर्षाचं प्लॅनिंग असतं आणि आपलं प्लॅनिंग 100 दिवसाचं असतं. म्हणून जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणतात तेव्हा तुम्ही लोकहिताचा विचार करायला पाहिजे. आता आपण काय करतो, निवडून आला की आपण तिथे बसतो आणि आपण काय बघतो की आपापलं टेंडर काढायचं, एस्टिमेट बनायचं आणि आपापले पर्सेंटेज काढायचे. म्हणून तुम्ही राजकारणामध्ये 100% सोशल वर्कसाठी आलं पाहिजे आणि मी राजकारणामध्ये 100% सोशल वर्कसाठी आलो आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आणि जे नवीन जेनझी आहे, माझं नवीन जनरेशन आहे, त्यांना माझी विनंती आहे की ह्या वेळेला मला संधी द्या. मी तुमचं 100% काम करणार आहे. आणि इलेक्शनला वोटिंग दिवशी वोटिंग करायला बाहेर पडा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, आपण बोलतो लिहितो सोशल मीडियावरती, पण आपण वोटिंगसाठी बाहेर नाही पडत. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, ह्या माझ्या पालघरच्या जनतेला, ह्याच्यामध्ये सगळे जे वृद्ध आहेत, तरुण आहेत, जेन्सी आहेत, जे पण लोक आहेत, त्यांनी यावेळेला पैसे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून वोटिंग करा, एक चांगला नेता म्हणून वोटिंग करा, जो तुमच्यासाठी अवेलेबल राहील रस्त्यावरती कधी पण, ज्याला तुम्ही कधी फोन करू शकता, त्याला कधी भेटू शकतात. एवढीच माझी विनंती आहे. नगराध्यक्ष पदासाठी तुमच्यावर विश्वास का ठेवला आहे असे तुम्हाला काय वाटते? ॲक्च्युली याची सुरुवात कशी झाली सांगतो. म्हणजे आम्ही लढणार होतो महाविकास आघाडी. नंतर सर्व पक्ष म्हणून ठरलं होतं की मी लढायचं महाविकास आघाडीमधून. आणि मला त्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेत प्रवेश करायचा. ॲक्च्युली मी राष्ट्रवादी काँग्रेसचा, मागच्या वेळेला मी शरद पवार गटातून मी नगरसेवक झालो होतो. असं ठरलं होतं की सर्व पक्ष मिळून मी नगराध्यक्ष लढायचं, शिवसेनेच्या मशालवर मी लढायचं. आणि ऑलमोस्ट फायनल झालं होतं, पण काही गोष्टी अशा झाल्या की त्या वाटाघाटी झाल्या नाही. आणि मग अशा वेळेला मला लढायचं होतं आणि मी म्हटलं अपक्ष लढण्यापेक्षा आपण चिन्ह घेऊन लढूया. आणि असं पण काँग्रेस हे माझ्या पाठीशी होतं. मनसेचा मला सपोर्ट होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा तर मी नगरसेवक माझी होतो, आणि शिवसेनेतला पूर्ण प्रचंड मला सपोर्ट होता. पण ते काही गोष्टी झाल्या नाही. आणि मग मी ठरलं की मला जर माझ्या पालघरसाठी लढायचं आहे. आज माझ्या पालघरची जी अवस्था आहे, म्हणजे एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती पालघरची, एवढी झाली आहे. म्हणजे 200-250 कोटीची कामं झाली या 5 वर्षामध्ये, पण आज पालघरची परिस्थिती एवढी खराब आहे की म्हणजे ज्या आपल्या शहराला लिडरशिपच मिळत नाही, आणि ज्या शहराची लिडरशिप नसते ना, त्या शहराची परिस्थिती पालघरसाठी होते. आणि म्हणून मी ठरलं की एकतर ही आपण इलेक्शन लढूया, कारण मला एक पालघरला लिडरशिप द्यायची आहे. आणि मग पक्ष मी काँग्रेसचे निवडला, कारण त्यांनी मला सपोर्ट दिला मनापासून. आणि म्हणून मी इलेक्शन जे मी लढतोय ते पालघरच्या जनतेसाठी लढतोय, माझ्यासाठी काही लढत नाही. मी नगराध्यक्ष झाला तर कोणत्या निर्णयाला पहिले प्राधान्य देणार? बघा, पालघरमध्ये आता लोकांच्या ज्या फंडामेंटल्स राईट आहेत किंवा फंडामेंटल गरजा आहेत, काय गरजा आहेत लोकांच्या, की त्यांना चांगले रस्ते पाहिजे असतात, त्यांना स्वच्छता पाहिजे असते, साफसफाई पाहिजे असते, त्यांना मुबलक पाणी पाहिजे असतो, आणि लाईट्स, घरोघरी लाईट्स असतात, म्हणजे त्या रोड लाईट्स. त्याच्या व्यतिरिक्त लोकांची काय गरजा आहेत? लोक सांगत नाही की माझं रेस्टिंग भरून द्या, माझ्या घरामध्ये झाडू मारून द्या, मला एक कार घेऊन द्या, असं काहीच प्रश्न नाही. बेसिक ज्या फंडामेंटल राईट्स आहेत, म्हणजे एक ऑर्गनाइज पालघर मला करायचं आहे. महिलांसाठी कोणते उपक्रम राबवण्याची योजना तुमच्या मनात आहे? मग असं तर पालघर शहरातल्या सगळ्या महिला सक्षम आहेत.
म्हणजे आज तुम्ही बघितलं तर आज आमच्या आदिवासी पाड्यातल्या महिला सुद्धा आज इंडस्ट्रीमध्ये कामाला जातात. म्हणजे त्यांचा बेसिक त्यांना सॅलरी एवढी मिळते की त्यांचं घर चालते. पण तुम्ही पालघरमध्ये सगळ्यात मोठा महिलांचा प्रॉब्लेम काय मला माहिती आहे. पालघरची लोकसंख्या 1.5 लाख आहे. साधारण 70,000 महिला पालघरमध्ये आहेत. आणि आज बघितलं का तुम्ही 56,000 वोटिंगमध्ये 26,000 महिला वोटर्स आहेत. पण आज पालघरमध्ये एखाद्या महिलेला जर जायचं युरिन करायचं असेल, लघवीला जायचं असेल तर आज कुठेच युरिनल्स मिळत नाही. म्हणून गेल्या दीड महिन्याच्या आधी मी एक माझ्या नगर परिषदला अर्ज लिहिला आहे की मला पालघर 2 गोष्टी आहेत. म्हणजे आधी महिलांचंच बोलतो की प्रत्येक 300 मीटरवरती माझ्या माता भगिनींना एक हायटेक युरिनल मिळेल ॲटलिस्ट, जी सकाळी 7ला उघडेल आणि रात्री 9 वाजता बंद होईल. दिवसाला ते 3 वेळा वॉश केली जाईल आणि त्याच्यावर पाण्याचं प्रोव्हिजन असेल आणि त्याला कॅमेऱ्यानी पण सपोर्ट दिला जाईल. तर सगळ्यात प्रथम मला महिलांसाठी प्रत्येक 300 मीटरला माझ्या शहरातून जी माझी माता भगिनी बाहेर पडेल, घरातून बाहेर पडल्यानंतर तिला 300 मीटरवरती युरिनल मिळाला पाहिजे. कारण युरिन थांबवणं म्हणजे सगळ्यात मोठं आजाराचा आमंत्रण आहे. त्यामुळे माझ्या माता भगिनीसाठी मी सगळ्यात पहिलं माझ्या प्रायोरिटी 2 गोष्टी आहेत. एक तर माझ्या शहराला प्रवेशद्वार. गेले 25 वर्षामध्ये माझ्या शहराला एक प्रवेशद्वार आपण साधं करू शकलो नाही. की आपण जर बोईसरून आलो किंवा आपण मंदरून आलो की माहेमरून आलो, सातपेठून आलो तर आपलं शहर कुठे सुरू होतं ते आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं मला माझं प्रवेशद्वार करायचं आहे. आणि दुसरं गोष्ट असं आहे की मला महिलांसाठी जागोजागी प्रत्येक 300 मीटरवरती युरिनल्स करायचे आहेत महिलांसाठी. मला पालघरच्या नागरिकांना काय आपल्याकडून अपेक्षा आहेत? अपेक्षा असं आहे की भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. कारण आज 200-250 कोटी खर्च करून कुठेच काही काम दिसत नाही आहे. म्हणजे कामाचा दर्जा बघा. आता एक गोष्टी माझ्या नजरेमध्ये एक अशी गोष्ट नजर झाली की पालघरच्या आपलं जे कॉलेज आहे तिथे एक कुंड आहे, पाण्याचं तलाव आहे. त्या तलावाचं डेव्हलपमेंटसाठी 10 कोटी रुपये आणलेत. आणि आत्ता मला कळलं की तिकडे त्याच्यातलं पाणी आत्ता त्यांनी खाली करायला लावलं आहे. पालघरच्या पाण्याची पातळी या 300 फुटाच्या खाली गेली आहे. आपल्याकडे म्हणजे तुम्ही पालघरच्या बाहेर पडलात तर बाजूच्या आमच्या अल्लाळी आणि या सगळ्या साईडला सगळं खारं पाणी आहे, बरोबर आहे. आणि आज ते पाणी खाली करायला लावलं आहे. जे काम मार्च नंतर सुरू करायला पाहिजे. आणि ते पाणी काढण्यासाठी 26 लाख रुपये खर्च करत आहेत. म्हणजे ते पाणी ग्रॅव्हिटीनी पण त्या कॉलेज रोडला तेंबडाकडे आरामात वाहून जाईल. पहिली गोष्ट म्हणजे हा पाणी काढण्यासाठीच माझा विरोध आहे. कारण आज ठीक आहे यावर्षी पाऊस चांगला पडला, नाहीतर आपल्या पालघरची पाण्याची पातळी 350 फुटाच्या खाली गेली आहे. कारण सगळीकडे कॉन्क्रीट आहे, पाणी हार्वेस्ट होत नाही कुठे. आणि पाणी काढण्यासाठी 26 लाख रुपये. आणि म्हणून सांगतो मला ज्या फंडामेंटल गरजा आहेत पालघरच्या त्या मला करायच्या आहेत. म्हणजे परत तेच चांगले रस्ते. आणि एकतर मी कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या पूर्ण विरोधामध्ये आहे. कारण कॉन्क्रीटच्या रस्त्याचं बजेट जे आहे ते 3 पट वाढतं. कॉन्क्रीटचा रस्ता 6 महिन्यात खराब होतो, तो रिपेअर होत नाही. त्याच्यापेक्षा तो लेवलमध्ये कधी बनत नाही. त्याच्यापेक्षा माझा पूर्ण भरोसा की आपण डांबरी रस्ते करायचे, ते 1/3 बजेटमध्ये होतात, इझिली रिपेरेबल आहेत, इझिली ते लेवल त्याला मिळते. ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर स्वच्छता, आरोग्य बघा. मी त्या दिवशी शिवसाहेबांना भेटलो की आपण 1.25 करोड रुपये खर्च करतो साफसफाईवरती, बरोबर आहे. आपला जो कचरा उचलण्यासाठी आपण खर्च करतो 60 लाख रुपये. आज एकही बंदिस्त कचऱ्याची गाडी नाही. सगळ्या उघड्या गाड्या दुर्गंधी जातात पसरून, बरोबर आहे. त्याच्यामुळे मला ह्या लहान लहान गोष्टी करायच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मला पालघर शहरामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये जसं इंदोरला आहे, इंदोरच्या बेसवर जे स्विगी आणि झोमॅटो असते त्याप्रमाणे स्विगी आणि झोमॅटोचं मला 2 बाईक्सवर ठेवायचे आहेत की तुम्हाला त्यांचा एक नंबर मिळेल कॉल सेंटरचा की त्याला फोन करा, कधी पण ती गाडी येऊन तुमच्या घराला छोटा मोठा कचरा पण घेऊन जाईल. म्हणजे जी नॉर्मल गाडी रोजची येते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या गाड्या पण येतील, छोट्या बाईक्स ज्या मागे डबा असेल त्याच्यामध्ये तुमचा छोटा कचरा करून ते कलेक्ट करतील. या लहान लहान गोष्टी मला करायच्या. दुसरं म्हणजे एक पण सांगतो तुम्ही बघा पालघरमध्ये भंगारच्या जेवढ्या गाड्या आहेत, म्हणजे ज्या गाड्या आहेत कचऱ्याच्या, त्या सगळ्या भंगारवाल्याकडे उभे असतात. कारण ते काय करतात, ते कचरा काढतात, ते सेग्रिगेट करतात आणि तो कचरा जे पण प्लास्टिक, लोखंड, भंगार ते सगळं ते भंगारवाल्याकडे विकतात. ठीक आहे, त्यांना किती पेमेंट मिळते मला माहिती नाही. पण मी शिवसाहेबांना म्हणून त्याची मिटिंगला त्यांना मी भेटलो होतो. त्यांना प्रशांत दरोसांना म्हटलं, साहेब ह्या जर गाड्या भरलेला सामान घेऊन जर आपल्या डम्पिंग ग्राउंडला गेल्या ना तर त्या कचरा जो भंगार विकून आपण त्या भंगाराचेच आपल्या महिन्याला 60 लाख मिळतील. म्हणजे आपलं फ्री ऑफ कॉस्ट होईल. दुसरी गोष्ट, आज आपल्याकडे रोड लाईट्स आहेत. त्या रोड लाईटसाठी आपल्याकडे एवढी जागा पडली आहे, आपल्याकडे 100 kVचं सोलार सिस्टम असायला पाहिजे. आपली रोड लाईट फ्री करता येईल. आणि आज आपल्याकडे भुयारी गटार नाही आहे, ETP प्लॅन्ट नाही आहे. आज सगळं वेस्टेज पाण्याला कुठे आउटपुट नाही आहे. जो पण पाणी येतो तो पाणेरी पाणी अख्खं दूषित केलं आहे. अख्खं आमचं अल्लाळीला खाडी पूर्ण घाण झाली आहे. आमचं अल्लाळी गावाचा मेन मुख्य व्यवसाय जो काय आहे आमचा डेअरीचा आहे, दूध म्हशीचा आहे. आज आम्हाला म्हशीसाठी पाणी नाही प्यायला, तो जमिनीचं पाणी खाडी मथूळ झालं आमच्याकडे. या छोट्या आहे गोष्टी आहेत त्या लोकांसाठी. आता पालघरमध्ये सिग्नल सिस्टमला प्रचंड ट्रॅफिक जाम आहे, हॅवॉक आहे. आपल्या पालघरमध्ये सगळ्यात पहिला मला CCTV कॅमेरा म्हणजे 300-350 कॅमेरे लावायचे. त्याच्यानंतर मला सगळे सिग्नल्स लावायचे, कंपल्सरी 7 ते 8 ठिकाणी सिग्नल लावायचे. आपल्याला लेफ्ट साईडचं पूर्ण फ्री लेफ्ट करायचं आहे. पण त्यासाठी आपल्या लोकांना प्रबोधन पण करायला लागेल.
कारण नगरसेवक नगराध्यक्षाचं काम असतं की लोकांना जाऊन, जसं आपण आज इलेक्शनच्या 8 दिवसामध्ये लोकांना 4 वेळा भेटणार आहोत ना, तसं आपण लोकांना सतत भेटायला पाहिजे, त्यांच्या समस्या विचारायला पाहिजेत. ह्या लहान लहान गोष्टी मला करायच्या आहेत. आताच तुम्ही बोलला ट्रॅफिक, सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे स्टेशनला, जो रेल्वे स्टेशनच्या भागात आहे, तिथून जवळजवळ स्टेट बँकेपर्यंत हा जो आहे, हा एवढा प्रचंड ट्रॅफिकचा आहे, याच्याबद्दल तुम्ही काही योजना मनात ठेवलेत का? बघा, मी मागे एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आमची 13 ऑगस्टला एक मिटिंग झाली होती SP ऑफिसला. SP साहेब होते आणि PWचे लोक होते. एक तर काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे रिक्षा प्रचंड वाढल्यात, माणसापेक्षा रिक्षा खूप जास्त झाल्यात. दुसरी गोष्ट एक ते शिस्त आली पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी सांगतो की सगळं ट्रॅफिक कुठे होतं, जेव्हा एखादं रिक्षा बोईसरून येते, सातपटीवरून येते, ते काय करतात, इथे आलं तर ते पैसे घेतात. त्यामुळे प्रत्येक रिक्षेत साधारण 1 ते 1.5 मिनिटं घेते आणि तिथे ट्रॅफिक जास्त होते. जर ते पैसे जर बसतानाच घेतले गेले ना, तर आपलं ट्रॅफिक तिथे अर्ध होऊन जाईल. दुसरी गोष्ट मी एक बघितली की जेव्हा ट्रेन येते, तर काही रिक्षावाले काय करतात, ते डमी रिक्षा चालतात, म्हणजे लाईन सोडून रिकामी रिक्षा चालतात रस्त्याला. ते रिक्षा काय करतात, हॉर्न मारत 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 वॉकिंग पॅसेंजर घेतात. आणि सगळ्यात मुख्य कारण आहे, ते पण कारण आहे मोठं. आणि दुसरी गोष्ट एक पाहिजे की आता आपल्याला वन वे करायची वेळ आलेली आहे. आपल्या वन वे करायला लागेल. दुसरी गोष्ट, ज्या आपल्याकडे रस्त्याला गाड्या पार्क होतात त्या बघा, जी लोक जॉब करतात बघा इथून, मग ती लोक कुठे आहेत, ज्या 90% गाड्या ज्या आहेत ना तिथे पार्क करतात, ती पालघरच्या बाहेरचे लोक आहेत. ते सकाळी जाऊन रात्री गाडी घेऊन जातात आणि त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक कंजेशन. त्याच्यामुळे आपलं हे सगळे पार्किंग स्लॉट आणि सगळं करायला लागेल. आता हे जे लोक बाहेरचे इथून काम करतात, जर ते गाड्या असतात, तर त्या स्थानिक लोकांच्या, स्थानिक लिडरची पण जबाबदारी ना की त्यांच्यासाठी काहीतरी करावं इकडे होऊन. आणि म्हणून त्यासाठी मी हेच म्हणतो ना की आता जे नगराध्यक्षासाठी इच्छुक लोक आहेत, बरोबर आहे, त्यांना जर आता ते फक्त आपल्या वॉर्डपुरती मर्यादित राहिले, आतापर्यंत कुठल्या प्रकारचे काही समस्यावर ते बोलत नाही आहे. जर तुम्हाला नगराध्यक्ष लढायचं असेल तर तुम्ही पालघरच्या समस्यावर बोलायला पाहिजे. एकही नगर अध्यक्षाला इच्छुक उमेदवार पालघरच्या समस्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे. आणि तुम्हाला कुठेतरी जाऊन स्पष्ट बोलावं लागेल, लोकांमध्ये जाऊन सांगावं लागेल, आणि प्रबोधन केल्याशिवाय ही गोष्टी होणार नाहीत. तर माझं असं आहे की मला जर लोकांनी संधी दिली तर मला ते लोकांच्या रस्त्यावर राहायचं आहे, मला ते ऑफिसमध्ये बसायचं नाही आहे तिकडे. जसं मी आज लोकांकडे 4 वेळा जाणार आहे, तसं मी सतत लोकांना जाणार आहे, लोकांना, आणि जी पण मला डेव्हलपमेंट करायची आहे तो लोकांना विचारून करायची आहे.